सर्वांना नमस्कार। आज आपण मौजे पारपोली तालुका सावंतवाडी या गावामध्ये नैसर्गिक शेती मिशन या कार्यक्रमाअंतर्गत जीवामृत कसं तयार करायचं याविषयी चर्चा करणार आहोत। आपणाला सुरुवातीला याचं प्रमाण जाणून घेतलं पाहिजे। यासाठी आपल्याला काय पाहिजे तर सुरुवातीला आपल्याला एक 200 लिटरचा ड्रम पाहिजे, देशी गायचं शेण पाहिजे, गोमूत्र पाहिजे, 2 किलो कडधान्याचं पीठ म्हणजे बेसन पीठ असलं तरी चालेल, त्याचबरोबर 2 किलो गुळ पाहिजे आणि वडाच्या खालची माती किंवा उंबराच्या खालची माती एक अर्धा किलो पाहिजे। म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून जीवामृत तयार करता येईल। आता सगळ्यांनी लक्षात घ्या की आपण हे जीवामृत तयार करतोय, परंतु ह्याच्यामध्ये काय मटेरियल आहे हे आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे। आता काही वेळापूर्वी आमचे मित्र गव्हाणे साहेबांनी तुम्हाला पाहिजे, मग तुम्हाला सगळ्यांना माहित पाहिजे की ती शेणामध्ये काय आहे। तर कोण सांगू शकेल की जे शेतामध्ये गेल्यानंतर आपल्याला जे काय आपले पदार्थ आहेत, वेस्ट मटेरियल आहे, ते सगळं त्याचं कुजणं ही प्रक्रिया चालू करतात आणि त्याच्यापासून आपल्याला अन्नद्रव्याचा पुरवठा होतो। दुसरं काय आहे, गोमूत्र आहे। गोमूत्रामध्ये तर असंख्य पदार्थ आहेत की त्याच्यामध्ये आम्ही नेहमी सांगतो की त्याच्यामध्ये असे काही जीवद्रव्य आहेत की त्याच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे। आता ते देशी गायचं गोमूत्र काय आहे ह्याविषयी सुद्धा आपण बऱ्यापैकी चर्चा केलेली आहे, पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सगळे जीवद्रव्य आहेत की जसे की शेणामध्ये आहे। आता दुसरं आम्ही तुम्हाला काय सांगितलं की 2 किलो कडधान्याचं पीठ, मग याच्यामध्ये कडधान्याचं कुठलं येईल, पण आपण जास्तीत जास्त तुमचं बेसन पीठ असलं तरी चालेल। नंतर सांगितलं की 2 किलो गुळ पाहिजे, मग गुळामध्ये बेसन ह्याच्यामध्ये काय आहे किंवा हे आपण जीवामृत तयार करण्यासाठी काय वापरायचं। सुरुवातीला आपण चर्चा केली की वडाच्या खालची माती किंवा उमराच्या झाडाच्या खालची माती किंवा पिंपळाच्या झाडाच्या खालची माती सुद्धा चालेल। मग त्या झाडाच्या मातीमध्ये असं काय असतं की त्याच्यामध्ये सुद्धा जीवन असतात आणि सगळे जीवाणू आपण काय करतो की ह्याच्यामध्ये 200 लिटरच्या ड्रम मध्ये सोडतो आणि एका जीवाणूपासून अनेक जीवाणू तयार होतात। आता तुम्ही प्रश्न विचाराल की हे किती दिवस ठेवायचं, तर हे आपल्याला आंबवण्यासाठी, त्या जीवाणूंची वाढ होण्यासाठी 1 आठवडा ठेवावा लागेल। 1 आठवडा ठेवलं की तुम्ही ते वापरू शकता। मग हे कशासाठी वापरायचं सांगा आता, टॉनिक म्हणून वापरणार का शेणखत म्हणून वापरणार की काय म्हणून वापरणार। ह्या जीवामृत मध्ये आता आमच्या मित्राने सांगितले जीवामृत, त्या जीवासाठी अमृत आहे, लक्षात घ्या। अमृत याचा अर्थ त्या शेतीला, त्या पिकाला जे जे काय लागतं, अमृत म्हणजे काय, त्याच्यामध्ये सगळे येतात, सगळे अन्नद्रव्य येतात की ते आपण जमिनीमध्ये सोडलं की आपली शेती, आपलं पीक, एकूण पर्यावरण हे सगळं सुजलाम सुफलाम होईल आणि तुमचं आमचं जीवन हे चांगलं होईल। धन्यवाद।